नमस्कार, दीपाज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। चला तर मग तोंडाला चव येणारे मी आज पापडाची चटणी कशी बनवायची ते आहे सांगणार आहे। 4 ते 5 पापड घ्या व आता एक तुम्हाला सांगणार आहे, पापड तुम्ही तव्यावर किंवा गॅसवरही भाजू शकता। मी यामध्ये ओव्हनमध्ये भाजून घेतलेले आहेत आणि पापड ओव्हनमध्ये पापड छान भाजतात। तुम्ही तेलाचा वापर करू शकता। तेलाचा वापर करायचा असला तर तुम्ही गॅसवर तुम्ही तळून घेऊ शकता किंवा तुम्ही ओव्हनमध्ये कोरडेही भाजू शकता। चला तर मग आता मी पापडाचा सगळा ह्या चुरा केलेला आहे, तुम्ही बघू शकता हाताने करायचा। चला तर मग आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला। पापडामध्ये जास्त मीठ असतं त्यामुळे थोडं कमीच घाला। चाट मसाला टाका, लाल तिखट टाका, वरतून बारीक कट केलेला कांदा घाला आणि बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घाला। तुम्ही बघू शकता मी खूप घातले आणि वरतून थोडासा लिंबाचा रसही टाका, मी यामध्ये टाकलेला आहे। आणि आता हे सर्व मिश्रण एकत्र करा व वरतून बारीक शेव टाका आणि हे चला तर मग आता हे चमच्याने आपलं हे सारं मिश्रण एकत्र करूया व वरतून कडकडीत गरम तेल घाला, म्हणजे चटणीला आपल्या चव खूप छान येते। तुम्ही बघू शकता मी आता हे सर्व पापडाची चटणी हे सर्व एकत्र करत आहे। जेव्हा भाजी नसेल किंवा तोंडाला चव येत नसेल त्यावेळेस ही तुम्ही पापडाची चटणी करून बघा, खूप छान लागते व तोंडाची चवही वाढवते। मला तर खूप आवडते। आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।